आज आपण इरेग्युलर वर्ब्स बद्दल शिकूया। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर वर्ब्स बद्दल शिकलो होतो। अशा क्रिया ज्यांचा पास्ट टेन्स डी किंवा ईडी लावून होतो, उदाहरणार्थ ही वाक्य, He danced on the stage. She opened the door. स्मिता cleaned the floor. पण बऱ्याच क्रियापदांचा भूतकाळ फक्त डी किंवा ईडी लावून तयार होत नाही। अशा क्रियापदांना इरेग्युलर वर्ब्स असे म्हणतात। काही वर्ब्सचा पास्ट टेन्स त्यांच्या शेवटी टी लावून तयार होतो। स्लीप या वर्बचा पास्ट टेन्स स्लेप्ट होतो। बिल्डचा बिल्ट, स्पेंडचा स्पेंट, लीव्हचा लेफ्ट आणि कीपचा पास्ट टेन्स केप्ट होतो। याचा वाक्यात उपयोग कसा होतो ते पाहू। दी डॉग स्लीप्स ऑन द मॅट हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे। त्याचा पास्ट टेन्स होतो दी डॉग स्लेप्ट ऑन दी मॅट। काही शब्दांच्या बाबतीत त्यातील वॉवल्स ऐवजी दुसरा वॉवल किंवा वॉवल्स कॉम्बिनेशन मध्ये बदलले जाते। उदाहरणार्थ सिंग हा शब्द सॅंग असा होतो। ड्रिंकचा ड्रँक होतो आणि फाइंडचा फाउंड होतो। रनचा रॅन होतो तर सिटचा सॅट होतो। यापैकी एखाद्या शब्दाचा वाक्यात उपयोग करू। आय ड्रिंक 6 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे। त्याचा पास्ट टेन्स आहे आय ड्रँक 6 ग्लासेस ऑफ वॉटर येस्टरडे। काही वर्ब्स पूर्णतः इरेग्युलर असतात, त्यांना काहीही नियम नसतात, तुम्हाला ती लक्षातच ठेवावी लागतात। उदाहरणार्थ गोचा पास्ट टेन्स वेंट होतो, ईटचा एट, सेचा सेड, स्टँडचा स्टूड तर थिंकचा थॉट होतो। आता यातील काहींचा वाक्यात उपयोग कसा होतो ते पाहू। आय गो टू स्कूल एव्हरी डे हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे। याचा पास्ट टेन्स होईल आय वेंट टू स्कूल येस्टरडे। आय बाय बुक्स फ्रॉम द बुक स्टोर हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे। याचा पास्ट टेन्स होईल आय बॉट बुक्स फ्रॉम द बुक स्टोर। आणि काही वर्ब्स पास्ट टेन्स मध्ये अजिबात बदलत नाहीत। पुट हा शब्द पास्ट टेन्स मध्ये तसाच वापरला जातो आणि त्याचप्रमाणे कट, हर्ट, हिट आणि शट हे शब्द सुद्धा तसेच वापरतात। आता यातील एखाद्या वर्बचा वाक्यात उपयोग कसा होतो ते पाहू। आय हर्ट मायसेल्फ जस्ट नाउ हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे। पास्ट टेन्स मध्ये हे वाक्य होईल आय हर्ट मायसेल्फ लास्ट इव्हनिंग। पुढील उदाहरण नीट पहा। रीड हा शब्द प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये सारखाच लिहिला जातो, पण त्याचा उच्चार वेगवेगळा होतो। वी रीड बुक्स एव्हरी नाईट हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे। त्याचा पास्ट टेन्स होईल वी रीड बुक्स लास्ट नाईट। तर हे होते इरेग्युलर वर्ब्सचे काही नियम आणि त्याची उदाहरणं। ते लक्षात ठेवण्याचा मार्ग एकच, जास्तीत जास्त वाचन आणि सराव करणे। इरेग्युलर वर्ब्स समजायला तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल। सराव करत रहा आणि बोलताना अशी वर्ब्स वापरत रहा।